तर रणदिवे कुटुंब आज आपल्याबरोबर आहे आणि पडद्यामागे फार धमाल चालली आहे त्यांची. स्वागत तुमचं पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये. ही एवढा वेळ तिथे होती, ही आता इथे कशी काय आली आहे? एवढे लाड आहेत का हिचे? ती नेहमी मध्ये येते. हो, आमचं काही सीन असेल ना असं मिठी वगैरे मारायचं लगेच आई बाबा येते. सो तिला ते कळलंय, आमच्या मध्येच येऊन बसायचं. पण तुला किती माहिती आई बाबांबद्दल? थोडंसंच माहिती आहे, जास्त माहित नाही आहे मला. नाही. पण आपण ना आता या जे मी सेगमेंट करणार आहे त्या माध्यमातून तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखता ते जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे हाऊ वेल डू यू नो इच अदर. ठीक आहे, रेडी? एकमेकांबद्दलची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. काय वाटतं कोणाची उत्तरं सगळ्यात बरोबर येतील? सुमित, तुला माहिती आहे रेश्माबद्दल सगळं असं? हो, ठेवू का? ट्राय करतो मी. प्रयत्न करतो. ओके रेश्मा? मी पण प्रयत्न करेन जेवढं माहिती आहे तेवढं. ओके, सो पहिला प्रश्न माझा असा आहे, तुम्ही जेव्हा एकमेकांना पहिल्यांदा भेटलात, सगळ्यात पहिला कधीही भेटला असाल पहिल्यांदा, तेव्हा तुमचा एकमेकांसाठीचा फर्स्ट इंट्रो काय होता? कसं इंट्रो केलं होतं एकमेकांना? काय म्हणाले? ही मला आठवतं आम्ही आमच्या एका कॉमन फ्रेंडच्या घरी भेटलो होतो पहिल्यांदा आणि तिथे तिने ओळख करून दिली होती. हा माझा मित्र सुमित, ही माझी मैत्रीण रेश्मा. मग ही आली, ए भावा कसा आहेस? हो, हे झालं होतं. याने कसा इंट्रो दिला? हा सुमित असा एकदम खूप शांत आहे, पण जो फ्रेंड झोनमध्ये असतो तो ओळखीच्या लोकांमध्येच खुलतो. आणि पहिल्यांदा असं एकदम हाय हॅलो सुरुवातीला, आणि संपता ए चलो ब्रो मिलते रील करते वगैरे. म्हणजे त्याचा कम्फर्ट एकमेकांना ब्रो मधून. हां ब्रो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर तुमचा एकत्र शूट झालेला पहिला सीन कोणता होता? एकत्र आमच्या दोघांचा शूट झालेला सीन आय थिंक एकत्र म्हणजे कॉम्बिनेशन म्हणते की पहिला सीन दोघांचा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकत्र आले. घरातलं सीन म्हणजे ज्यावेळेस हे करून येतो. पहिला सीन जेव्हा तो बाजार समितीत जातो आणि तो जिंकतो सयाजीरावांविरुद्धची लढाई छोटीशी, तर तेव्हा तू माझ्यासाठी प्रेझेंट आणतोस. बरोबर आहे, हाच पहिला सीन होता. तुमच्या दोघांबद्दल उत्तर आहे ती. रेश्मा आणि सुमित कोणत्या शब्दाला जास्त फंबल पडतात? रेश्माचा कोणत्या शब्द? रेश्माला कोणत्याही शब्दाला फंबल पडू शकतो तिचा, असं आहे ना. नाही म्हणजे काय होतं, तिचं म्हणतो ना डिक्शनच म्हणतो ना, पण खूप छान आहे तिचं आणि ती बोलते सुद्धा खूप स्पष्ट. पण कधी कधी एखादी डेली पडते ती एखाद्या शब्दाला वगैरे तिचं असं. आणि त्या पडतेच. आणि सुमितचा फंबल पडणारा शब्द क्षण म्हण रे, क्षण. आणखीन ज्याच्यात र जास्त आहे ना त्याच्यात माझा हुरहुर हा असा शब्द होता मध्ये. हुरहुर असं झालं माझं, एक दोन तीनदा झालं, पण ते होतात फंबल. निकनेम सांगा एकमेकांचं. निकनेम ब्रो. नाही, सुमितला काय निकनेम? काय सुमितचं निकनेम मला कोणीतरी त्याला निकनेम नाही, आम्हीच म्हणतो ब्रो म्हणतो, सुमी म्हणतो. रेश्माचं निकनेम? तिचं नाही माहीत, पण मीच रेमशा म्हणून हाक मारतो तिला. रेमशा. मी रेमशा म्हणतो. रेमशा. आवडता रंग? त्याला ब्लॅक आवडतो, व्हाईट आवडतो. बरोबर आहे. हो. तिला पिंक. तिने साडीचं ओपिनियनच. ओके, पुढचा प्रश्न. सुमितच्या आणि रेश्माच्या लंच बॉक्समध्ये कॉमन असणारी एक गोष्ट कोणती? सुमितच्या लंच ब्रेकमध्ये काय? सुमित आणि मी कधीतरीच लंच आणते. त्याच्या डब्यात काय असतं? त्याच्या डब्यात बऱ्याचशा व्हरायटी असतात. शेवभाजी तर सगळ्यांनाच आवडते सेटवर, त्याच्या घरचे खूपच भारी बनवतात शेवभाजी. ते असते, फ्लॉवरची भाजी असते, गवारीची भाजी असते, टोमॅटोची चटणी असते जी सगळ्यांना खूप आवडते. ते पण बोलली मला मगाशी. टोमॅटोची चटणी आणि लोणचं आणतो. त्याच्या सासूबाई आल्यात तर त्यांनी छान, कुठलं गाव रे त्यांचं? तिकडचं भडगाव नाही जळगावचं. ते त्यांनी गोड लोणचं केलं होतं लिंबाचं, ते तर खूपच कमाल आहे. ते आणलं होतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्या करतो. म्हणजे रेश्माच्या डब्यात काय असतं सुमित? तिच्या डब्यात एकतर मला आठवतं असं तिनं 2दा मिसळ आणली आहे सेटवर बनवून, स्वतः बनवून. आणि तिच्या डब्यात
तर मला अजून काय कॉमन असं फार डबेच नाही जाताना, पण मी पण कॉमन इडली सांबार असतं. परत एकदा तिनं उपमा केला होता पण चुकून त्यात पाणी जास्त म्हणून खीर झाली उपमाची, रव्याची खीर, तिखट खीर आम्ही खाल्ली होती आणि खूप चवदार झाली होती ती. तुला आवडली होती का रव्याची खीर? मी खाल्लंच नव्हतं. हिला काहीतरी एक प्रश्न विचार, तू आमच्या डब्यात काय काय असतं सांग. तिला विचारणार आहे मी. मी बघितलंच नाही. कारण ती का बघत नाही, ती काहीच खात फक्त पांढरा भात खाते आणि चॉकलेट खाते. व्हेरी बॅड. तिचं चॉकलेट पण जेव्हा कधी छोले किंवा चिकन होतं तेव्हा मी चिकन खातो आम्ही राईस फक्त. आणि छोले. सोहम दादाला सांगणार आहे आता तुला पुन्हा चॉकलेट नाही द्यायचं. आम्ही तिचं चॉकलेट बंद केलंय सगळ्यांनी. पण तुम्हाला माहितीये का तिला A ग्रेड मिळालाय आता एक्झाम मध्ये. हो, ती आम्हाला पार्टी पण देणार आहे. मला बोलवशील ना त्या पार्टीला? चॉकलेट तर दिलं नाहीस मला. दिलं. एक स्लाइस दिलंस मला, फक्त अख्खं डिझर्व करते ना. एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता असं म्हण. पण मी तुला दिलं होतं. मी तुला म्हणत होते की घे. एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता. नाही. म्हण ना. बरं, पण हळूहळू म्हण. एक तीळ एक ते 7 जणांनी 7 जणांनी वाटून खाल्ला होता ताई. होता. वाटून खाल्ला होता. मग तुला तर अख्खी स्लाइस दिली होती असंही म्हण पुढे. पुढचा प्रश्न. सुमित आणि रेश्मा कोणाशी जास्त फोनवर बोलतात? रेश्मा तिच्या घरच्यांशी, आईशी खूप बोलते ती. सुमित कोणाशी बोलतो? बायकोशी. ऑप्शन नाही बायकोशीच. रेश्माला आणि सुमितला इरिटेट करणारी गोष्ट कोणती? कशाने इरिटेट? कोण सांगेल पहिले? माझ्यामुळे. नाही राव, मला कधीच होत नाही. मला कधीच नाही होत. कधीच नाही. माझ्यामुळे मला कधीच नाही होत. आम्ही तिला ऍक्च्युली आम्ही काय लहान आहे ना ती, आम्ही काहीतरी खोड काढली की ती करते, तर मला मजा येते. सो त्याच्यामुळे आम्ही तिला त्रास देत असतो किंवा काय. तिला मी म्हणजे एक कपल होतं सिरियलचं, तर त्याने सांगितलं चल चल आमच्या शोमध्ये चल, तर ती म्हणेल नाही, 10 दिवसांसाठी नाही, 10 मिनिटांसाठी नाही, मला इथेच राहायचंय. हां. जर अभिनेत्री किंवा अभिनेता नसते तुम्ही लोक, तर रेश्मा काय असती आणि सुमित काय असतं? रेश्मा टीचर असते डेफिनेटली. आणि ते असतं ना, म्हणजे एखादा समज आता तुझं लेक्चर आहे तू त्या दिवशी आली नाहीस, तर नाही यांचं लेक्चर मी घेते म्हणून तशी टीचर असते ना. एक PT चा क्लास घेणारी, त्यात मॅथ शिकवणारी टीचर असतात बघ. म्हणजे एक असा गेमचा असतो ना, PT चा असतो ना. हां, तर ती टीचर झाली असती ती डेफिनेटली. सुमित काय असतं? सुमित हो जातोच आहे. काय असतास मला क्लू? बापरे. अभिनेता नसतास तर काही सांगू शकते म्हणजे असं काय. हो म्हणशील त्याला? नाही हो नाही म्हणेल, पण डॉक्टर नाही बाबा. डॉक्टर नाही. आर्ट्स झालं ना माझं 12वी. सुमित हे सोपं आहे सांगण्याला, कारण मला खूप इंटरेस्ट असतो सेटवर की काय आहे काय नाही, कोण कसं कसं करतंय किंवा काय. मला मजा येते आणि मला इनपुट्स द्यायला फार आवडतात. म्हणजे आता ते नेगेटिव्हली सोंबडेपणा करायला म्हणू शकता, पण मला ते खूप आवडतं. जसं तू म्हणाली की ह्यात इनपुट्स काय आहे किंवा काय, सो पटकन ऑब्झर्व करण्यासारख्या गोष्टी असतात ह्यात, पण मला तर नाही कळते काय तुला. पण हे खरं टीचर, कारण माझ्या बाबाने माझ्यासाठी DEDचा फॉर्म पण भरला होता की शिक्षिका होण्यासाठी. पण मग अचानक भयानक ह्या इंडस्ट्रीत मी आले आणि मग मी इथे रमले, तर बाबाने सांगितलं की मला नाही करायचं, मी प्लेन ग्रॅज्युएशन करेन, सो DED नाही करायचं. बरं, आपण सुमितलाच विचारू, काय असतं सुमित अभिनेता नसतास तर? तो बिझनेसमॅन चांगला नसं झाला आहे, ते सगळं दिलं असतं. नाही मी खरंच नाही मी खरंच खूप चांगला एंटरप्रेन्योर झालो असतो. माझं एक स्वतःचं आत्ता रेस्टॉरंट असतं जे होईल पुढे. मी पुढे होईलच. आणि जरी अभिनेता नसतो नाही सुमित अभिनेता नसता तर तो छान त्याने मस्त रेस्टॉरंट ओपन केलं असतं आणि छान रिसॉर्ट वगैरे असं त्याला आवडलं असतं करायला. हे स्वप्न आहे सुमित तुझं? हो. आणि नाही ते होईलच, लवकरच पूर्ण होईल टचवूड. आणि जरी अजून एक जरी ऑप्शन मिळलं तर सिंगर तर चांगलाच झालो असतो मी. म्हणजे थोडंसं त्यातलं
आता नाही आता नाही. मी काय म्हणतो ज्यावेळेस तर गावं लागेल. नाही माझं संपू तर द्या. मी प्रॉपर शिक्षण घेऊन वगैरे मग छान सिंगर झालो असतो. गावं लागेल. लग्नाच्या निमित्ताने माझ्यासाठी गाणं गाणे. बरं अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी नको तू लगेच माहिती. अभी तो आए हो बहार बन के छाए हो. हवा जरा महक तो ले ये दिल जरा बहक तो ले. ये शाम ढल तो ले जरा. ये शाम ढल तो ले जरा. ये दिल आमच्या ओवीला गायला दे ना. ती घरोघरी मातीच्या चुलीचं टायटल सॉन्ग पाठ केलं तिने. पण मला त्याच्यासाठी हे लागतं कॅराओके, त्यामुळे मी नाही. कॅरिओके मी म्युझिक देते तुला. कॅरिओके चल. गोफ विणू दे संसार माझा सजू दे. गोफ विणू दे संसार माझा सजू दे. सुखात आहे लेक माहेराला माहेराला सांगू दे. गोफ विणू दे संसार माझा सजू दे. सासूमाईची नणंद भाबडी नवरा चांगला. सुखाचा कंदीला ओझळूनी दाराशी टांगला. घरटी जोडून काडी घट्ट बांधू दे. गोफ विणू दे संसार माझा सजू दे. लागो ना कोणाची नजर रोज घराची दृष्ट काढते. जरी हाताला चटके साऱ्या सुखाचा घास वाढते. खेळांमध्ये संसाराच्या आनंदाचे राजय होते. नंतर पुढचं नाही माहिती. मस्त. इंटरव्ह्यूच्या निमित्तानं गाण्यांची ही सुंदर मैफिल सुद्धा रंगली. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. छान दिसताय. मज्जा करा गाईज. थँक्यू.